नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि जसं की मी बोलली होती की लिंक्डइनचे काय काय क्वेश्चन्स आहेत, लिंक्डइनचं व्हेरिफिकेशन काय प्रॉब्लेम आहे किंवा लिंक्डइनचा प्रॉब्लेम काय होतोय, व्हेरिफिकेशनसाठी एकच व्हेरिफिकेशनचं अकाउंट का होतंय, तुम्ही काय प्रॉब्लेम फेस करता, ह्या सगळ्यांचं सोल्युशन म्हटलं तर किंवा मी एक सजेशन देऊ शकते. बिकॉज माझ्यासाठी काय काय गोष्टी ज्या मी फेस केल्या होत्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. बिकॉज प्रॉब्लेम काय होतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मोस्टली काय होतं, लिंक्डइनवर जेव्हा आपण अकाउंट करतो तेव्हा त्याची सिस्टीम आहे ती थोडीशी चांगली आहे लिंक्डइनची. बिकॉज ऑफ सोशल मीडियाचे जे बाकीचे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यापेक्षा जास्त सिक्युरिटी म्हणलं तर ते लिंक्डइन, बिकॉज ते सगळे प्रोफेशनल अकाउंट असतात आणि त्याच्यासाठी मात्र त्यांना जे काही व्हेरिफिकेशनचे डिटेलिंग वगैरे भरपूर लागतं. बिकॉज ते जेव्हा व्हेरिफिकेशन होतं जे तेव्हा टिक येतं, ओके म्हणून असं टिक येतं. एक मी बघितलं असेल मोस्टली, मी ते एका साईडला पण टाकते की टिक कसं येतं म्हणून. ते एक मेल टाकते म्हणजे माझ्या अकाउंटला कसं टिक आलेलं आहे व्हेरिफिकेशन, ते मी तुम्हाला सांगते. जे मोस्टली फेस होतात त्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात. सो चला आपण ह्या गोष्टी काय काय फेस करू शकत आहोत त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात. पहिलं आहे लिंक्डइनचं अकाउंट. त्याच्यासाठी खूप काही गोष्टी असतात. व्हेरिफिकेशन ते एकदा ओपन करायसाठी पण खूप काही गोष्टी स्टेप आहे. त्या स्टेप सर्व झाल्यानंतर आपलं एक प्रोफेशनल एक अकाउंट लिंक्डइनचं होतं. त्याच्यामध्ये जर आपण काही आपला बिझनेस असेल किंवा काय असेल तर एक पेज वगैरे करावं लागतं, जे मोस्टली लोक करतात. बिझनेस पेज म्हणून लिंक्डइनच्या अकाउंटमध्येच एक ऑप्शन असतो पेज रिलेटेड, तोही आपण करू शकतो. आणि सेकंड म्हणजे असं व्हेरिफिकेशन खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. बिकॉज ऑफ जर आपण कोणाचंही प्रोफाईल बघतो तर व्हेरिफिकेशन हरकतच नाही, पण जर खूप लोकांचं व्हेरिफिकेशन झालेलं नसतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. जर व्हेरिफिकेशन झालं नसेल तर एक व्हेरिफिकेशन, आणि ते ॲक्च्युली फक्त तुम्ही फोनमध्येच करू शकता. बिकॉज लॅपटॉपमध्ये ते अवेलेबल नाही आहे. ते तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट डिटेल्स, स्कॅनर वगैरे असं सांगतात. आणि एकदम सोपी पद्धत आहे, फक्त थोडासा वेळ कन्झ्युमेबल आहे, वेळ घेतं त्या गोष्टीसाठी. बिकॉज जेव्हा तुम्ही लिंक्डइनचं इथे आपण जेव्हा डिजिलॉकर म्हणजे व्हेरिफिकेशन जेव्हा क्लिक करू तेव्हा एक डिजिलॉकरचं ओपन होतं. मग त्याच्यानंतर आधार कार्ड टाका, आधार कार्डचा नंबर टाका किंवा कॉन्टॅक्ट नंबर टाका. जर कॉन्टॅक्ट नंबर असेल तो आधार कार्डशी लिंक असतो. मग तेव्हा आपलं पूर्णपणे डिजिलॉकरचं जे काय ॲप असतं किंवा ऑनलाईन ही ॲप एक घ्यावंच लागतं, बघावं लागतं. ऑनलाईनही ते ओपन होतं. ते ओपन झाल्यानंतर मात्र आपल्याला काय काय गोष्टी असतात, काय काय जे आपल्याला बघावं लागतं की आधार कार्डला लिंक आहे का. मग ते लिंक आल्यानंतर OTP येतो. OTP आल्यानंतर आपल्याला एक मोबाईलचा एक कॅमेरा ऑन होतो. ते आपल्याला स्कॅन करायला बोलतात, म्हणजे डोळे वगैरे आपण थोडंसं मुवमेंट करायच्या. ते जेव्हा त्यांना ओके वाटेल की हां हे व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालेलं आहे, हे आधार कार्डशी आपला फेस मॅच होतो, जेव्हा सगळ्या गोष्टी ओके असतात. डिजिलॉकरमध्ये एकच अकाउंट लागतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि एका अकाउंटचंच व्हेरिफिकेशन होतं. दुसरं व्हेरिफिकेशन जर हवं असेल तर फ्रीजिंग पॉईंट, म्हणजे जसं काही आपण म्हणतो की आपलं हे पहिलं जुनं अकाउंट आहे ते क्लोज केल्यावर होईल का, त्यासोबत आपल्याला त्याचा पासवर्ड माहिती नसतो, काही युजरनेम माहिती नसतो, किंवा लिंक्डइनचं खूप वर्षापूर्वी ओपन केलं होतं ते व्हेरिफिकेशन झालं ते आठवत नाहीये. सो आपल्याला आधी ते रिकवर करावं लागतं, ते अकाउंट रिकवर करावं लागतं. त्या अकाउंटसाठी आपल्याला सपोर्ट सिस्टीम वगैरे बघावं, कारण आपलं तेव्हा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID त्याच्याशी कनेक्टेड असेलच. सो ते त्याच्यासोबतच आपण त्या गोष्टी करू शकतो. आणि जेव्हा आपण आपलं पहिलं अकाउंट जे आहे ते डिलीट करतो किंवा ते अकाउंट असंच राहून देतो, फक्त आपण मेल करतो की आमचं असं असं आहे अकाउंट, या अकाउंट रिलेटेड तुम्ही या अकाउंट आम्हाला बंद करायचं किंवा हे अकाउंटचं व्हेरिफिकेशन आम्हाला क्लोज करायचं, हे नको आहे आम्हाला, हे माझं नवीन अकाउंट आहे ते व्हेरिफिकेशन करायचं. त्यांना एक आपण मेल करावा लागतो आपल्या सपोर्ट सिस्टीमला. लिंक्डइनवर त्यांना मेल केल्यानंतर सपोर्ट सिस्टीम आपल्याला त्यांचा एक डेडिकेटेड टाईम असतो. माझं मोस्टली असं झालं होतं की माझं एक अकाउंट ऑलरेडी झालं होतं आणि माझ्या एक अकाउंट ऑलरेडी एक्झिस्टिंग असून सुद्धा माझा प्रॉब्लेम हा झाला होता की चुकून माझं व्हेरिफिकेशन, माझं अकाउंट मी लिंक्डइनचं ओपन केलं, त्याच्यानंतर मी दुसरं अकाउंट ओपन केलं. चुकून बाय डिफॉल्ट माझ्याकडून एक मेल IDचं अकाउंट झालं आणि एक कॉन्टॅक्ट नंबरचं अकाउंट झालं, आणि नकळतपणे माझं जे कॉन्टॅक्ट नंबरचं अकाउंट होतं ते मला डिलीट करायचं होतं. बट मी काय केलं, कॉन्टॅक्ट नंबरचं जे अकाउंट त्याचं व्हेरिफिकेशन केलं. ते पटकन मला दोन्ही पण DP किंवा दोन्ही पण प्रोफाईल फोटो सेम ठेवले होते, त्याच्यामुळे पटकन मला अंदाजच नाही आला आणि मी त्याचं व्हेरिफिकेशन केलं. आणि नंतर माझ्या मात्र लक्षात आलं की अरे ते तर मी दुसरं केलेलं आहे. मग मला काय वाटलं, तेव्हा मला काय माहीत नव्हतं, तेव्हा मला असं वाटलं की ते जर डिलीट केलं तर मी ह्याचं व्हेरिफिकेशन करू शकते. बट नाही, ते डिलीट केल्यानंतर मात्र माझा प्रॉब्लेम खूप वाढला. ते मग व्हेरिफिकेशन होत नव्हतं. मला ज्या अकाउंटला व्हेरिफिकेशन करायचं तरी डिजिलॉकर घेतच नव्हतं. तेव्हा मी खूप फ्रस्ट्रेटेड झाली. मी यूट्यूबला इतके व्हिडिओज बघितले पण त्याच्यामध्ये मात्र मला कसलं सोल्युशन मिळालं नाही. मग मात्र मला वाटलं की आपण ह्याचं सोल्युशन आपणच बघावं. जेव्हा माझं
माझं हेल्प सपोर्टला मी बघितलं. हेल्प सपोर्टला जेव्हा मी मेल केले की माझं हे अकाउंट आधीचं होतं बाय डिफॉल्ट ते डिलीट झालेलं आहे, सो मला याचं नवीन व्हेरिफिकेशन, माझं हे नवीन अकाउंट आहे, मला त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. तेव्हा मला असं वाटलं की कधी होईल काय होईल. मी मेल करून सोडलं. त्यांच्या इथून पण मला मेल आलेला की आमचं हे अथॉरिटी नाही आहे, आमचं त्याच्यावर कंट्रोल नाही आहे, ते एक व्हेरिफिकेशनचा पार्ट आहे आणि ते फक्त आणि फक्त डिजिलॉकर थ्रूच होतं. सो तुम्हाला एक थोडाफार टाईम घ्यावा लागेल. थोड्या टायमामध्ये जर नाही झालं तर आम्ही तुम्हाला स्वतःहूनच, तुम्ही आम्हाला मेल करा, मग आपण त्याच्यावर काही सोल्युशन बघूयात. सो हे झालं. त्याच्यानंतर मी 1 महिना जवळजवळ मी कंटिन्युअसली मेल टाकत राहिली की मला असा इश्यू होतोय वगैरे, आणि मी कंटिन्युअसली त्या लिंक्डइनचं माझं जो नवीन अकाउंट त्याच्यावर ॲक्टिव्ह राहिली. ते ॲक्टिव्ह राहिल्यामुळे 1 महिन्यानंतर माझं जे नवीन अकाउंट होतं ते मात्र व्हेरिफिकेशनसाठी मला वाटलं की एकदा करून बघावं. महिना झालेला आहे, 21 दिवस कंप्लीट झाले होते. मग मी ट्राय केलं की होतंय की नाही बघावं. तेव्हा मात्र जेव्हा व्हेरिफिकेशन केलं तेव्हा थोडंसं मला एकदा एरर आला, बट सेकंड टायमाला जेव्हा मी व्हेरिफिकेशन परत एकदा टॅप केलं तेव्हा मात्र माझं कॅमेरा वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या आणि मग मात्र माझं व्हेरिफिकेशन झालं. सो तुम्हीही टेन्शन घेऊ नका. तुमचं जर व्हेरिफिकेशनचा काही इश्यू असेल तर नक्की आणि नक्की तुम्ही हेल्प सपोर्टलाही एक मेसेज मेल करून ठेवा. आणि त्याच्यासोबतच तुम्ही अजून एक गोष्ट करा, ती म्हणजे काय, तर ती म्हणजे आहे मेल केल्यासोबतच तुम्ही कंटिन्युअसली 20 दिवस तर फ्रीज टाईम द्या. 20 दिवस थोडा टाईम द्या या सगळ्या गोष्टींना, पण 20 दिवसानंतर मात्र थोडा 1-2 दिवसांनी ना तिथे व्हेरिफिकेशन होतंय का चेक करा. आणि ते जर व्हेरिफिकेशन कम्प्लिटली आपल्याला कॅमेरा झालं, व्हेरिफिकेशन झालं की ते लवकरात लवकर तुमचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट होऊन जाईल. 101% 1 मंथमध्ये ते होतंच. पण जर तुमचं नाहीच झालं तर तुम्ही परत लिंक्डइनशी कॉन्टॅक्ट करू शकता. मला जर कुठल्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम आला, जर लिंक्डइनचं व्हेरिफिकेशन होतच नाही आहे, तर काहीही प्रॉब्लेम आला तर नक्की मला कमेंट करा. इंस्टाग्रामवर कमेंट केली तरी चालेल, यूट्यूबला कमेंट केली तरी चालेल. मी नक्की तुम्हाला सोल्युशन देईल. मी स्वतः तुमच्यासोबत या गोष्टीसोबत व्हेरिफिकेशनसाठी मी हेल्प करेल. मी स्वतः अजून काही गोष्टी असतील तर मी ते नक्की ट्राय करेल आणि तुम्हाला माझं सोल्युशन देईल. मेल कसा करायचा कोणाला हवा असेल तेही मला विचारू शकता, त्याचंही मी तुम्हाला कसा मेल करायचा मी ते सांगू शकते. जर तुम्हाला असं वाटत असेल की कसं प्रोसिजर करू तेव्हा तुम्ही नक्की मला कमेंट करू शकता. मी नक्की तुम्हाला सांगेन, नक्की तुम्हाला गाईड करेल की कसं करायचं काय करायचं. तरी कुठला प्रॉब्लेम आला तर नक्की कमेंट करा. चला भेटूया नवीन व्हिडिओजमध्ये. चलो बाय. काही असेल प्रश्न तर नक्की विचारा. थँक्यू सो मच. जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. खूप छान प्रकारे सपोर्ट करा. चलो बाय. कृषू बाय कर. मस्ती चालली मॅडमची म्हणून मॅडमला पण व्हिडिओमध्ये घ्यावं लागतंय. चलो बाय. टेक केअर. बाय.